दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, त्या चर्चांवर वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थमंत्री पदावरून पुन्हा एकदा जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहे. ते महत्त्वाचं पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे येणार असल्याचं बोललं जात असून यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधला. मी अर्थमंत्री होणार ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलेले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिलं जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन संपूनही अर्थ खाते अजूनही मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने अजित पवार गटातून या पदासाठी जोरदार मागणी केली जाते आहे. यातूनच दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री होणार अशी चर्चा झाली आहे. या चर्चेवर बोलताना वळसे पाटील यांनी म्हटलं आहे, अर्थमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी संबंधितांशी बोलत असतील तर मला माहीत नाही, मात्र ज्यावेळी त्यांचा निर्णय होईल तेव्हा ते सगळ्यांना कळेल. राजकारणात उद्या नेमके काय घडेल हे कधीच आधी सांगता येत नसते, त्यामुळे थोडी वाट पाहू आणि चांगलेच ऐकायला मिळेल असे सूचक संकेत त्यांनी यावेळेस दिले आहेत. नाही, आता याची नक्की चर्चा कुठं सुरू आहे काय मला माहिती नाही, पण असं काही आज तरी मला माहिती नाही याच्यातलं काही. कधीपर्यंत आपल्याकडे राष्ट्रवादीकडे याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. त्यांची काय चर्चा झाली किंवा करणार आहेत काय मला माहिती नाही. आज माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणारच आहेत, तर या विषयाच्या संदर्भात मला काही अधिकार नसल्यामुळं मी यावर काही मत व्यक्त करू इच्छित नाही. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. चर्चा सुरू आहे, अनेक लोकांची भावना तशी आहे, परंतु त्याबाबतचा निर्णय आमचे पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. आज तरी काही तशी चर्चा कुठं आहे असं मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.